नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, अशी अपडेट येत आहे की इंडियन गव्हर्नमेंट 4 कंपन्यांमधून आपली हिस्सेदारी कमी करू शकते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच कोणत्या आहे त्या 4 कंपन्या, ज्या कंपन्यांमधून गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी कमी करणार आहे, हे पण आपण बघणार आहो. आणि मित्रांनो, आजच्या अपडेटला आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही व्हिडिओचं हेडिंग वाचू शकता. सेंटर हायर्स गोल्डमॅन सॅच्स फॉर PSB स्टेक सेल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच त्या 4 कंपन्याचे नाव सुद्धा बघणार आहोत. तसेच त्या 4 कंपन्याची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आधीच क्लिअर करून देत आहे की ही अपडेट रिपोर्टच्या थ्रू आलेली आहे. ही अपडेट ऑफिशियल नाही. तर मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटने अपॉइंट केले आहे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म गोल्डमॅन सॅच्सला सोल ट्रान्झॅक्शन ॲडवायझर्स म्हणून. कशासाठी? 4 पब्लिक सेक्टर बँक्समधली आपली हिस्सेदारी विकण्यासाठी. आणि मित्रांनो, त्या 4 पब्लिक सेक्टर बँक्सचे नाव आहे युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक. आणि चौथ्या पब्लिक सेक्टर बँक्सचे नाव आहे इंडियन ओव्हरसीज बँक. आणि मित्रांनो, ही जी इंडियन गव्हर्नमेंट या 4 पब्लिक सेक्टर्स बँकमधून आपली हिस्सेदारी कमी करत आहे, याचा उद्देश आहे ऑपरेशनल इफिशियन्सी आणि पब्लिक सेक्टर्स बँकचा मार्केट कॉम्पिटिटिव्हनेस इम्प्रूव्ह करण्याचा. आणि मित्रांनो, अशी अपडेट येत आहे की अशी अपेक्षा आहे की इंडियन गव्हर्नमेंट ईच पब्लिक सेक्टर बँक्स म्हणजे प्रत्येकी बँकमधून 5% पर्यंतची हिस्सेदारी कमी करू शकते. आणि मित्रांनो, ही जी हिस्सेदारी सेल करण्याची प्रक्रिया आहे, हे फायनान्शियल इयर 2026 मध्ये म्हणजे याच फायनान्शियल इयरमध्ये सुरू होणार आहे. आणि ही नेक्स्ट 3 इयर्सपर्यंत स्प्रेड होणार आहे. आणि मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट आहे की दीपम म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंटने ऑलरेडी म्हणजे पहिलेच मंजुरी दिली आहे 5 पब्लिक सेक्टर बँक्ससाठी ऑफर फॉर सेल ट्रान्झॅक्शनसाठी, ज्यामध्ये या 4 बँक्स तर इन्क्लूड आहे. त्याचसोबत बँक ऑफ इंडियाचे सुद्धा या 5 पब्लिक सेक्टर बँक्समध्ये नाव इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, ही जी हिस्सेदारी सेल करत आहे गव्हर्नमेंट, हे करत आहे सेबीचा 75-25 मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंग रूल फॉलो करण्यासाठी. आणि मित्रांनो, हा रूल असा असतो की जेव्हापासून कंपनी लिस्ट झाली आहे तेव्हापासून 3 वर्षाच्या आत प्रमोटर्स जास्तीत जास्त कंपनीमध्ये 75%च हिस्सेदारी ठेवू शकते. आणि उरलेली 25% हिस्सेदारी FIs, DIs आणि पब्लिक जवळ असायला पाहिजे. जेव्हापासून कंपनी लिस्ट झाली आहे तेव्हापासून 3 वर्षाच्या आत. आणि मित्रांनो, याच सेबीच्या मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगच्या रूलला फॉलो करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी या 4 कंपनीमध्ये कमी करत आहे, अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता सेबीचा MPS म्हणजे मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा नियम फॉलो करण्यासाठीच इंडियन गव्हर्नमेंट या 4 पब्लिक सेक्टर्स बँकमधून आपली हिस्सेदारी कमी करणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की इंडियन गव्हर्नमेंट 4 पब्लिक सेक्टर बँक्समधून आपली हिस्सेदारी कमी करणार आहे. आणि त्याच्या मागचे कारण सुद्धा बघितले की का बरं इंडियन गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी 4 पब्लिक सेक्टर्स बँकमधून कमी करत आहे. तर चला बघूया या 4 कंपन्या आणि
या 4 कंपन्यांना सेबीचा नियम फॉलो करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटला आपली किती % हिस्सेदारी सेल करावी लागेल? तर मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्या PSU बँकचे नाव आहे युको बँक आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 90.95%, FISची होल्डिंग आहे 0.13%, DISची होल्डिंग आहे 4.74% आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.17%. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटला सेबीचा रूल फॉलो करण्यासाठी युको बँक मधील आपला 15.95% हिस्सेदारी विकावी लागेल. तसेच मित्रांनो, या लिस्टमध्ये सेकंड PSU बँकचे नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.27%, FISची होल्डिंग आहे 0.97%, DISची होल्डिंग आहे 5.06% आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.70%. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटला सेबीचा MPS चा नियम फॉलो करण्यासाठी या कंपनीमधील आपला 14.27% ची हिस्सेदारी विकावी लागेल. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये थर्ड PSU बँकचे नाव आहे पंजाब अँड सिंध बँक आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 93.85%, FISची होल्डिंग आहे 0.25%, DISची होल्डिंग आहे 4.08% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 1.83%. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंटला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी या कंपनीमधील आपला 18.85% ची हिस्सेदारी विकावी लागेल. मित्रांनो, या लिस्टमध्ये चौथ्या PSU बँकचे नाव आहे इंडियन ओव्हरसीज बँक आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 94.61%, FISची होल्डिंग आहे 0.08%, DISची होल्डिंग आहे 2.37% आणि या बँकमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.94%. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंटला सेबीचा मिनिमम पब्लिक शेअर होल्डिंगचा रूल फॉलो करण्यासाठी या बँकमधील आपली 19.61% हिस्सेदारी विकावी लागेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिपोर्टच्या थ्रू अपडेट आली आहे की इंडियन गव्हर्नमेंट 4 PSU बँकमधील आपली हिस्सेदारी विकू शकते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट बघितली. आणि मित्रांनो, आपल्याला या अपडेटवरून समजले की सेबीचा MPSचा रूल फॉलो करण्यासाठी गव्हर्नमेंट आपली हिस्सेदारी कमी करणार आहे 4 PSU बँक्समधून. आणि मित्रांनो, तसेच आपण या 4 PSU बँक्सचे नावसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.